नमस्कार, सुप्रभात TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। 50 महत्त्वाच्या बातम्या पाहायच्यात, मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर येतेय। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलावलंय। बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी आज रोहित पवारांची चौकशी होणार आहे। अन्यायाविरोधात लढण्याची तयारी असल्याचं रोहित पवारांनी यावेळी म्हटलंय। शरद पवार आज दिवसभर राष्ट्रवादी भवनात उपस्थित असतील। शरद पवार कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसे उभे राहतात हे आज दिसेल, अशी प्रतिक्रियाही रोहित पवारांनी दिली आहे। तर कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असं आवाहनही रोहित पवारांनी केलंय। आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होतीये बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी। 10-10:30च्या सुमारास तिथं मी जाणारच आहे आणि आदरणीय पवार साहेबांना जेव्हा मी भेटलो तेव्हा साहेबांनी सांगितलं की मी सुद्धा राष्ट्रवादी भवनला तिथे असणार आहे। शेवटी एखादा कार्यकर्ता जेव्हा मुद्दामून का होईना अडचणीत आणण्याचा त्याला प्रयत्न केला जात असेल आणि त्याच्या बाजूली आणि त्याच्या बरोबर आदरणीय पवार साहेबांसारखी एक व्यक्ती, आपण ज्याला बाप माणूस म्हणतो, ती जर असेल तर नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक हुरूप येतं आणि आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली की गर्दी करू नका। कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी पडल्यानंतर शिखर बँकेद्वारे लिलाव झाला। या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांमधून पैसे उचलले होते। अवघ्या 50 कोटीत बारामती ॲग्रोनं कारखाना खरेदी केला असून लिलावात घोटाळ्याचा आरोप आहे। या लिलावात ज्या कंपन्या सहभागी झाल्या त्यांच्यातही एकमेकात झालेले आर्थिक व्यवहार संशयास्पद आहेत। आपण बघतोय की आमदार रोहित पवार हे ईडीच्या रडारवर आहेत आणि आता चौकशी होणार आहे आमदार रोहित पवार यांची बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणात। ईडीच्या रडारवरती रोहित पवार आहेत आणि चौकशीसाठी आज ते जाणार आहेत। 10:30 वाजता ते आज ईडी कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत आणि या ठिकाणी स्वतः शरद पवारही उपस्थित असणार आहेत। अधिक माहिती घेऊयात, कृष्णा सुनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, एकीकडे स्वतः रोहित पवार सांगतायत की माझ्या पाठीशी, कशा पद्धतीने एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी शरद पवार असतात त्याचं हे उदाहरण आहे आणि आज ही महत्त्वाची चौकशी। कृष्णा, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? तर कृष्णा यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये, मात्र आपण बघतोय अन्याय विरोधात लढण्याची तयारी, लढणार आणि जिंकणार असं